संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंवर विरोधी आणि काही सत्तेतील नेत्यांनी आरोप केलेत। दरम्यान या प्रकरणामध्ये त्यांना वाचवण्यात येते का असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। तसंच धनंजय मुंडेंना सरकार वाचवत असल्याची लोकांमध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। मोराळे आणि वायबसे यांच्या व्हॉट्सअपची तपासणी व्हावी, कारण मग कळेल की याचे सगळे जे प्रमुख सूत्रधार आहेत ते धनंजय मुंडे स्वतः आहेत। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्यातील गृहमंत्री काही काळ करत होते। फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवत आहे अशी ही लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावले होते। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। दरम्यान यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा देखील द्यावा लागला। मात्र या प्रकरणात धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय का असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे राऊतांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केलाय। राजेश पाटील, प्रशांत महाजन यांचं नाव देखील नाहीये, त्यांचं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाहीये। ते या सगळ्यांना सह आरोपी करून ही पहिली जी 3 नावं म्हणजे बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि वायबसे यांच्या व्हॉट्सअपची तपासणी व्हावी, कारण मग कळेल की याचे सगळे जे प्रमुख सूत्रधार आहेत ते धनंजय मुंडे स्वतः आहेत आणि म्हणूनच यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न होतोय की काय, हे सत्यच आहे ना। आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्यातील गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला। या युक्तिवादावर देखील अंजली दमानी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। खंडणी प्रकरणात सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली ते मुद्दे उज्ज्वल निकमांनी का मांडले नाहीत, तसंच हत्या प्रकरणाची चौकशी मे महिन्यापासून झाली पाहिजे अशी मागणी दमानी यांनी केली। अवादा कंपनीचे लोक एक तंबोळी नावाचे होते आणि अजून एक व्यक्ती होते, हे देखील सातपुडा बंगल्यात गेले होते। कराड तिथे उपस्थित होते, धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते आणि हे 19 जून 2024ला झालं होतं। त्यानंतर अनेक वेळा ही खंडणी मागितली गेली होती आणि त्याचा घटनाक्रम हा ऑगस्ट-सप्टेंबर पासून आहे असं इव्हन चार्जशीटमध्ये लिहिलंय। पण आत्ता मांडताना उज्ज्वल निकम असं का म्हणाले, कारण त्यांना तसं ब्रीफिंग दिलं गेलंय की काय मला माहित नाही, पण 8 ऑक्टोबर नंतरचं हे नक्कीच नाहीये। याची चौकशी अगदी मे महिन्यापासून झाली पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। या प्रकरणात सरकार धनंजय मुंडेंना वाचवतंय अशी चर्चा सुरू असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय। तर या प्रकरणी अजून बरेच मोठे उलगडे होणार असल्याचं मोठं विधान बजरंग सोनवणेंनी केलंय। यांनी अशा धमक्या दिलेल्या इथून मागे सुद्धा खून करताना, तो मुंडेचा खून असो, त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो, अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी। फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवत आहे अशी ही लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेची हे आता पारापारावर होणारी चर्चा। जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे, त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्यावर मारले। आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत। मग मला याच्यात म्हणायचं की याच्यामध्ये सुद्धा बघा टोळीचा मोरक्या तो सुदर्शन घुले दाखवलाय, तर खऱ्या अर्थानं कट रचून मारायला ऑर्डर देणारा टोळीचा मोरक्या होतो। तर याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे। ह्याचा शेवट कुठं जाणार आहे, मी तुम्हाला बोललो ना, याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगाराला याच्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिवसेंदिवस मोठे खुलासे होतात। संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली देखील आरोपींनी दिली आहे। मात्र दुसरीकडे या प्रकरणात धनंजय मुंडेंना वाचवलं जात आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। जालन्याहून निलेश महाजनसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।